मी नमस्कार करतो। मी ललित बंटी, लाईव्ह न्यूज जळगाव आलेलो आहे आता गोलानी मार्केटमध्ये। बघा हे घाणीचं साम्राज्य महानगरपालिकेच्या बाजूला आहे बरं का गोलानी मार्केट। शायद मला वाटतं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि महापालिकेला विसर पडलेला असेल। या महापालिकेला इथून खूप मोठा कर मिळतो। साफसफाई कर घेतात, वृक्ष कर घेतात, घाणीसाठी कर घेतात, सगळ्या रीतीने कर घेतात। पण आज ही सत्य परिस्थिती तुम्हाला तुमच्या डोळ्याने बघून घ्या। हे लोक त्रस्त आहे। तुम्ही यांच्याकडनं कर घेतात ना, मग यांना त्यांचा हक्क हा मिळायलाच पाहिजे। विचार करा, आता एवढी मोठी घाणीचं साम्राज्य असेल, लिफ्ट बंद आहे, अनेक वर्षापासून बंद आहे। टॉयलेटचा इतकी परिस्थिती खराब आहे, टॉयलेटची, घाणीचं साम्राज्य आहे। या सर्व व्यापाऱ्यांनी जायचं कुठे, या गोष्टीचा विचार येतो। महानगरपालिका कधी 17 मजलीच्या या गोलानी मार्केट 17 मजलीच्या बाजूला गोलानी मार्केट आहे, इथून कधी टॅक्स घेत नसेल तर निश्चित लक्ष देऊ नका। पण तुम्ही कर घेतात, सर्व रूपाने घेतात, मग यांचा हक्क द्यायला पाहिजे। बघून घ्या, अशा रीतीने घाणीचं साम्राज्य जागी आहे। मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, स्वच्छ आणि सुंदर जळगाव, मग हे काय, या गोष्टीचा विचार येतो। मी इथे सर्व व्यापारी आहेत, त्यांना विचारू काय परिस्थिती आहे, काय म्हणणं आहे तुमचं या गाडीवर? सर आम्हाला खूप त्रास होतोय गाडीचा, कारण काय आमच्या दुकानासमोर एवढा कचरा टाकलेला असतो। वॉशरूमचं म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे। वॉशरूमला जायला आम्हाला एकदम जीव येते आता। तर महानगरपालिकेचे लोक इथे येत नाही का साफसफाईला? कोणी येत नाही, महिलेच्या बाया आहेत ते पण येत नाही ते आता आता मित्रांनो, ही परिस्थिती सर्व जे इथले लोक आहेत त्यांना विचारा। हे आहे आमचं जळगाव, स्वच्छ आणि सुंदर जळगाव, त्याचा एक डेमो। आणि हे 17 मजलीच्या बाजूला आहे। 17 मजलीच्या बाजूला ही परिस्थिती असेल तर मग आमच्या संपूर्ण जळगावचं काय होईल याचा विचार येतो। नमस्कार, जळगावकर जागे व्हा आणि याच्याहून महत्वपूर्ण तर प्रशासन जागा हो। या घाणीसाठी आम्ही तुम्हाला कर देत नाही। नमस्कार, जय महाराष्ट्र। ठीक आहे, मी